वर्ध्यामध्ये आपले लक्ष आहे। आमचे प्रतिनिधी या ठिकाणी मिलिंद आंडे आहेत आणि मतदान केंद्रावर मतदान यंत्रामध्ये अजूनही बिघाडे गेल्या अर्धा तासाहून जास्त वेळ झाला। या ठिकाणचे मतदान सध्या थांबलेलं आहे। लोकांच्या तर रांगा वाढत चाललेल्या आहेत। वर्ध्यामधली ही दृश्य आहेत आणि स्वतः उमेदवार रामदास तडस आपल्या पत्नीसह या ठिकाणी मतदान करण्यासाठी रांगेमध्ये थांबलेले आहेत। मात्र मतदान यंत्रच या ठिकाणचं बंद असल्याचं कळतंय आणि त्यामुळे 7 वाजल्यापासून किंवा त्या आधीपासूनच लोकांनी या ठिकाणी रांगा लावलेल्या होत्या। मात्र अजूनही मतदानाला सुरुवात झालेली नसल्याचं कळतं आहे। त्यामुळे मतदान प्रक्रियेमध्ये हा अडथळा निर्माण झालेला आहे। स्वतः खासदार साहेब जे विद्यमान खासदार आहेत आणि आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये ते रामदास तडस सुद्धा आपल्या बरोबर आहेत। आमचे प्रतिनिधी मिलिंद आंडे या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून थेट जाऊया मिलिंदकडे। मिलिंद, काय या ठिकाणच्या मतदान यंत्रातला बिघाड दुरुस्त झालाय का? ही परिस्थिती अजूनही जैसे थेच आहेत, तिथे खासदार साहेब सुद्धा आहेत। बस तिथंच थांब। नक्कीच आपल्यासोबत खासदार रामदास तडस जे उमेदवार आहे ते आपल्या सोबत आहे। आपण त्यांच्याशी लाईन मध्ये जे लागलेल्या, काय सांगाल साहेब? या ठिकाणी मशीन बंद अर्ध्या तासापासून। नाही तर मशीन बंद होती, चालू झाली मशीन, थोडासा बिघाड आला असेल पण आता सुरळीत चालू झाली आणि मतदानाला सुद्धा सुरुवात झाली आहे। आणि मी आवाहन करतो की सर्वांनी मतदान करावं। या देशाचं भवितव्य घडवणारी ही लोकसभेची निवडणूक आहे आणि मग सर्वांना आपला मतदानाचा अधिकार बजावावा। जवळपास किती मिनिटं झाली असावी मशीन बंद पडली? काय माहिती तुमच्यापर्यंत सांगण्यात आली? तुम्ही कोणाला फोन केला? 20 मिनिटं झाली मशीन बंद होती। मी तहसीलदाराला फोन केली आणि ते सांगितलं 2 मिनिटात मशीन चालू होईल आणि ती मशीन चालू झाली। याच ठिकाणी तुमचंच मतदान होतं 184 बूथवर? हो, माझंच मतदान होतं आणि मी बी आता लाईनीत आहे। नक्कीच या ठिकाणी जे आहे ते आपण पाहू शकतो। या ठिकाणी यांचंच मतदान होतं। सहपत्नीक सहपरिवार हे जे आहे ते भाजपचे जे उमेदवार आहेत ते या ठिकाणी आलेले होते मतदान करायला। कॅमेरामॅन कुणाल जोगीसह मी मिलिंद आंडे, G24 तास, देवडी। ठीक, मिलिंद आंडे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर वर्ध्यामधून होते।